आपला आवाज कोकण 24 तास। सुमारे 40 वर्षांनंतर रत्नागिरी शहरालगतच्या भाटे समुद्रकिनारी चायना शिंपल्यांचा समुद्री खजाना सापडला असल्याने तो काढण्यासाठी राजवाडा भाटे आदी भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर 1 जून पासून मासेमारी बंद झाली असल्याने मासे मिळणे फारच कठीण झाले आहे आणि अशातच राजवाडा समुद्रात शिंपले म्हणजेच मुळे मिळत असल्याची बातमी सर्वदूर पसरली आणि मग काय शिंपले म्हणजेच मुळे गोळा करण्यासाठी भाटे समुद्रकिनारी मोठी गर्दी जमली। वेगळ्या चवीचे शिंपले मिळत असल्याने खवय्यांची चलती गोणीच्या गोणी मुळे नेले जात आहेत घरी। शिंपले गोळा करण्यासाठी समुद्राकडे नागरिकांची धाव। तिसरे आणि धामणे असे 2 शिंपल्यांचे अर्थात मुळ्यांचे आढळतात प्रकार। मात्र भाटे समुद्र किनारी थोड्या वेगळ्या जातीचे मुळे, स्थानिकांनी त्याला चायना मुळे असं नाव दिलंय। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।